हरे कृष्ण. तर आज आपण जे प्रवचन ऐकणार आहोत ते कृष्ण कृपामूर्ती अभय चरणानंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे श्रीमद भागवतम वर 3रा स्कंद 26वा अध्याय श्लोक संख्या 1 13 डिसेंबर 1974 रोजी मुंबई या ठिकाणी दिलेला आहे. भगवानुवाच असते संप्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथा यद्विदित्वा विमुचेत पुरुषः श्रीभगवानुवाच असते संप्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथा यद्विदित्वा विमुच्येत पुरुषः प्राकृतैर्गुणैः. Personality of Godhead, Kapila continued, My dear mother, now I shall describe unto you the different categories of the absolute truth, knowing which any person can be released from the influence of the modes of material nature. श्री भगवान कपिलदेव म्हणाले, हे माता, आता मी तुला परम सत्याचे विविध प्रकारचे लक्षण सांगेन जे समजल्यामुळे एखादा व्यक्ती भौतिक त्रिगुणापासून मुक्त होतो. अथाते संप्रोक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथक् यद्विदित्वा विमुच्येत पुरुषः प्राकृतैः गुणैः. This is the disease. This is called material disease. One is infected by the prakrita gun. The prakrita gun means quality, modes. So prakrita means this material, prakriti, and spiritual means aprakrit. तर हा एक भौतिक रोग आहे. एखादा व्यक्ती या भौतिक जगामध्ये प्राकृत गुणामुळे आजारी आहे. प्राकृत गुण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत. तर प्राकृत म्हणजे भौतिक प्रकृती आणि अप्राकृत म्हणजे आध्यात्मिक. There are different stages of knowledge. Pratyakha, parokha, aparokha, adokhaja, aprakrita. One has to go step by step. General knowledge means pratyakha, whatever we perceive by the senses. That is called pratyakha. And the knowledge which we receive from authorities, that is parokha. तर ज्ञानाचेही वेगवेगळे स्तर आहेत. प्रत्यक्ष, परोक्ष, अपरोक्ष, अधोक्षज, अप्राकृत. प्रत्येक व्यक्तीला क्रमाक्रमाने जावं लागतं. सामान्य ज्ञान जे आहे ते प्रत्यक्ष आहे, जे आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून प्राप्त करतो त्याला म्हणतात प्रत्यक्ष. आणि जे आपण इतर अधिकृत लोकांकडून ज्ञान प्राप्त करतो त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. Then aparokha, realization. Then adhokhaja. Adhokhaja means knowledge which is beyond your perception. But there is source of knowledge. Adhokhaja. Therefore,
God's another name is Adhokhaja. आणि त्याच्यानंतर आहे अपरोक्ष म्हणजे साक्षात्कार, आणि त्याचा नंतरचा स्तर आहे अधोक्षज. अधोक्षज म्हणजे असं ज्ञान जे आपल्या इंद्रियांच्या द्वारे आपण समजू शकत नाही, पण या ज्ञानालाही एक स्रोत आहे अधोक्षज, आणि म्हणून भगवंतांचं दुसरं एक नाव आहे अधोक्षज. Adha. Adha means subduing, bringing under subjugation. Adhakrita akhaja. Akhaja means the knowledge directly perceived by the senses. Akha means eyes, and akha means or to cure. So, any knowledge within the alphabets, ABCD, that is called akhaja. And the knowledge which is beyond that, that is called adhokhaja. And beyond the adhokhaja knowledge, there is aprakita. Aprakita knowledge. अधोक्षज. अध म्हणजे दाबणे किंवा नियंत्रणात आणणे. अधकृत अक्षज. अक्षज म्हणजे असं ज्ञान जे इंद्रियांच्या द्वारे प्राप्त करतो. अक्ष म्हणजे डोळे किंवा अक्ष म्हणजे अतुक्य. त्यामुळे कुठलंही ज्ञान जे अबकडच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं त्याला अक्षज म्हणतात, आणि याच्या पलीकडचं जे ज्ञान आहे त्याला अधोक्षज म्हणतात. आणि या अधोक्षज ज्ञानाच्याही पलीकडे जे आहे ते आहे अप्राकृत. So, the Prakrita Guna, so long we are in this material world, infected by the material qualities, Satagun, Rajagun, Tamagun, that is Prakrita life, not Aprakrita. You have to go step by step. तर प्राकृत गुण, जोपर्यंत आपण ह्या भौतिक जगात आहोत, आपण ह्या भौतिक गुणांनी बाधित आहोत, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण, याला म्हणायचं प्राकृत जीवन. अप्राकृत नाहीये हे, पण आपल्याला क्रमाक्रमाने पुढे जायचंय. So, our Krishna consciousness movement is adhokhaja, far beyond this prakrita knowledge. Prakrita Guna. The highest position of Prakrita or material life is the standard of Brahminical qualification. But that is also Prakrita. That is not Aprakrita. That is also not the Brahma realization. Brahma janati iti Brahmana. That is also the highest stage of Prakrita, glimpse of the light. तर आपले जे कृष्ण भावनामृत आंदोलन आहे हे अधोक्षज आहे, जे हे प्राकृत ज्ञानाच्या फार पुढे आहे, पलीकडे आहे, प्राकृत गुणाच्या पलीकडे. प्राकृत गुणाच्या किंवा भौतिक जीवनाची जे सर्वोच्च पद आहे ते आहे ब्राह्मण, ब्राह्मणाचं पद. पण तेही प्राकृतच आहे, ते अप्राकृत नाही आहे. हे ब्रह्म साक्षात्कार जो आहे, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, हा प्राकृत स्थितीचा उच्चांक आहे, ज्या ठिकाणी प्रकाशाचा एक साक्षात्कार होतो. But one has to become free from the Prakrita environment, Prakrita Guna. Our present position is we are infected by the Prakrita Guna. Some of them are infected by the Satagun, some of them are infected by the Rajagun, some of them are infected by Tamogun. So long one is infected by the Tamogun and Rajagun, he is
position is very abominable. Rajastama, one has to become at least on the Shatogun, the Brahminical qualification. Then spiritual knowledge can be realized. Prakrita guna. पण व्यक्तीला ह्या प्राकृत परिस्थितीतून मुक्त झालं पाहिजे. आपली सध्याची परिस्थिती आहे की आपण ह्या प्राकृत गुणाने बाधित आहोत. कोणी सत्वगुणाने बाधित आहे, तर कोणी रजोगुणाने, तर कोणी तमोगुणाने. जोपर्यंत आपण तमो आणि रजोगुणामुळे बाधित आहोत तर आपली परिस्थिती अतिशय दयनीय आहे. रजस्तमस व्यक्तीला कमीत कमी सत्वगुणापर्यंत तरी यायला पाहिजे, ब्राह्मणाच्या गुणवत्तेपर्यंत. त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानचा साक्षात्कार होऊ शकेल. So Kapil Dev proposes to his mother. Kapil Dev is Bhagavan. We have explained several times. Bhaga means opulence and Van means one who possesses. So what is that opulence? Aishwarya, richness. Aishwaryasya samakrasya. One who is possessor, one who has in his possession all the wealth. All the wealth, we have several times explained this. Nobody can claim except Bhagavan, the Supreme Personality of Godhead. Nobody can claim that all the wealth within this universe belongs to me. Nobody can say. But Krishna can say. Krishna says in the Bhagavad Gita, Bhoktaram Jagatavasam Sarvaloka Maheswaram. I am the proprietor of all the lokas, of all the planets. We become proprietor a few thousands of years, and there are so many difficulties. And he is the proprietor of the whole universe. या ठिकाणी कपिल देव आपल्या मातेला हे समजावून सांगत आहेत. कपिल देव भगवान आहेत याबद्दल आम्ही अनेक वेळा आपल्याला समजावलं आहे. भग म्हणजे एक विशेष प्रकारचे गुण आणि वान म्हणजे ज्याच्याकडे ते गुण आहेत. तर असे काय आहेत ते? ऐश्वर्यस्य म्हणजे धन, सर्व धन. समाग्रस्य ज्याच्याकडे जगातली सर्व धनाची ज्याच्याकडे आहे असा व्यक्ती. याबद्दल आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे. भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याशिवाय कोणीही असं घोषित करू शकत नाही की या ब्रह्मांडातले सगळं धन माझं आहे. कोणी म्हणू शकत नाही, पण कृष्ण म्हणू शकतात. आणि म्हणून कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, की मी सर्व लोकांचा स्वामी आहे. आपण काही हजारो वर्षांसाठी कुठल्या तरी गोष्टीचे थोडेफार स्वामी बनतो, पण त्यामध्ये पण खूप सारे कठीण परिस्थिती निर्माण होते. मात्र भगवंत जे आहेत हे साऱ्या ब्रह्मांडांचे स्वामी आहेत. That is also very little estimation, because Krishna says, Atva bahunaitena kingyatena tavarjuna dishtabhya aham idam krishnam ekangsena sthiti. Krishna said that by my one plenary portion I am possessing or controlling the innumerable universes. We have no information of one universe. Universe, that is also we cannot estimate, but the innumerable universes are estimated to give us some glimpse of knowledge in the Brahma Samhita. मात्र हे पण जे आपण म्हणतोय भगवंतांबद्दल हे पण एक त्याचा अंशच आहे असं भगवान श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये म्हणतात. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्ठभ्यामहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत.
कृष्ण म्हणतायत की माझ्या एका छोट्याशा अंशाच्या माध्यमातून मी या अनेक ब्रह्मांडांना नियंत्रण करत आहे. आपल्याला एका ब्रह्मांडाची पूर्ण माहिती नाही आहे. या एका ब्रह्मांडाबद्दल पण आपण संपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. पण असे अनेक अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि ह्याची थोडीशी कल्पना देण्यासाठी ब्रह्मसंहितामध्ये खालील श्लोक येतो. जशैक निश्चित कालमथावलंब जीवंती लोम विलजा जगदन्ननाथा विष्णुर्महान सह्यजस्य कला विशेषो गोविंदमादिपुरुषम तमा. There is one feature of the Supreme Personality of Godhead who is called Mahavishnu. That Mahavishnu, that is the origin of this material creation. So Mahavishnu is in the sleeping condition. यस्यैक निश्वसित कालमथावलंब्या जीवंती लोम विलजा जगदंडनाथा विष्णुर्महांस इहयस्य कला विशेषो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे एक रूप जे आहे त्याला म्हणतात महाविष्णू. आणि महाविष्णू ह्या सर्व भौतिक सृष्टीचे मूळ स्रोत आहेत. आणि महाविष्णू सदैव योग निद्रेमध्ये असतात. So in sleeping condition, with the breathing, universes are coming. And when it is inhaled, the whole universe is annihilated, dissolved. So, this is only one portion. There are many evidences. तर ह्या योगनिद्रेमध्ये राहूनच भगवंत श्वासोच्छ्वास करतात. जेव्हा ते श्वास सोडतात त्यावेळी अनेक अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर येतात, सृजन होतात. आणि जेव्हा ते श्वास आत घेतात तेव्हा ते सर्व ब्रह्मांड पुन्हा त्यांच्या शरीरामध्ये समाविष्ट होतात. तर हे भगवंतांचं केवळ एक छोटंसं रूप आहे. असे अनेक आपण शास्त्रातले पुरावे देऊ शकतो. So you cannot claim to become Bhagavan so cheaply. Bhagavan is different thing. One who is devotee of Bhagavan, he knows something about Bhagavan. And the other rascals, they claim Bhagavan, simply ludicrous. Only the rascals can accept another rascal as Bhagavan. It is not so easy. तर त्यामुळे तुम्ही अतिशय तुच्छ पद्धतीनं स्वतःला भगवान आहे असं म्हणू शकत नाही. भगवान हे वेगळंच व्यक्तिमत्व आहे. एखादा भगवंतांचा भक्त असेल तर तो भगवंतांबद्दल थोडंफार जाणतो आणि जो मूर्ख आहे तो स्वतःला भगवान आहे असं घोषित करतो. हास्यास्पद आहे फारच हे. आणि एक दुसरा मूर्ख आहे तोच एका मूर्खाला भगवान म्हणून स्वीकारतो. सैक निश्चित कालमथावलंब जीवंती लोम विलजा जगदन्ननाथा विष्णु महान सह्यजस्य कला विशेष गोविंदमादिपुरुषम तमाम. So that Bhagavan is speaking. Kapil Dev is that Bhagavan. Therefore he says that athate sampravakshami. Sam means sammak. Sammak means complete. Unless one has got complete knowledge, how he can say things complete? It is not the so-called scientist. Perhaps it may be, no, not that kind of knowledge. Simply theorizing. It may be like that. No, there is no question of maybe. Exact knowledge. Exact knowledge. That is called Vedic knowledge. Just like तर भगवान इथे बोलत आहेत. कपिल देव भगवान आहेत आणि ते म्हणतायत अथ ते संप्रवक्ष्यामी. सम म्हणजे सम्यक, पूर्णपणे. जोपर्यंत एखाद्याकडे पूर्ण ज्ञान नाही आहे तो असं कसं म्हणू शकेल पूर्ण? एखाद्या शास्त्रज्ञासारखं नाही, कदाचित असं असू शकेल नाही, अशा प्रकारचं ज्ञान नाही जिथे केवळ एक थिअरी ठेवण्यात येत आहे. असं असू शकतं नाही, असं नाही आहे. इथे आपल्याला
एकदम बरोबर ज्ञान दिलं जात आहे, याला म्हणतात वैदिक ज्ञान. Padma Puran, we can understand the calculation of the species of life. It is said, Jalaja Namalakkhani, Sthavara Lakkhaminsati. There are aquatic living entities, 9 lakhs forms. How many you have seen? Neither it is possible for you to go within the water and see how many different forms of fishes and aquatics are there. But in the Shastra it is said, Jalaja Navalakkhani. It doesn't say about Navalakh, about 9 lakhs, or more or less. No, exact. Jalaja Navalakkhani. Sthavara Lakkhaminsati. Sthavara means those plants and trees which cannot move, 2 million, Lakkhaminsati, or 20 lakhs. जसं की पद्मपुराणामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या योनी आहेत यांची गणना ऐकतो. जलजा नवलक्षाणी स्थावरा लक्षविंशती, की जलचर जे आहेत हे 9 लाख आहेत. कोणी पाहिलेत का? हे शक्यही नाही एखाद्याला पाण्यामध्ये जाऊन अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 9 लाख जलचर शोधून काढणं. पण शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे जलजा नवलक्षाणी. ते असं नाही म्हणत 9 लाखाच्या आसपास, नाही, बरोबर 9 लाख. जलजा नवलक्षाणी स्थावरा लक्षविंशती. स्थावरा म्हणजे असे योनी जसे की झाड आहेत, वृक्ष आहेत, ज्यांना हलता येत नाही, यांच्याबद्दल काय म्हटले? ते आहेत 20 लाख. स्थावरा लक्षविंशती. No, that is Vedic knowledge. You get the exact knowledge. Therefore Vedic knowledge is called Apaurusha. It is not spoken by ordinary human being, by speculation. It may be, perhaps. No, it is not that. That is Bhagavan. Whatever we will say, exact. That is Vedic knowledge. Therefore, it is safer to take knowledge from Bhagavan, especially the knowledge of Bhagavan. Bhagavan is not so cheap thing. If you want to know Bhagavan, if you do not be so fool to accept another fool as Bhagavan, then you have to hear about Bhagavan. That is the तर हे वैदिक ज्ञान आहे, अचूक ज्ञान. म्हणून वैदिक ज्ञानाला अपौरुषेय असंही म्हणतात, की जे साधारण व्यक्तीनं म्हटलेलं नाहीये आपल्या मनोकल्पनेतून. कदाचित असं होऊ शकतं, अशा प्रकारच्या उक्ती वेदांमध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणूनच हे भगवंत देत आहेत. जे काही भगवंत देत आहेत ते अचूक वैदिक ज्ञान आहे. आणि म्हणून भगवंतांकडून असं ज्ञान स्वीकारणं अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. भगवान हे एक कोणी साधारण गोष्ट नाहीये. जर भगवंतांना आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कुठल्या तरी मूर्खाकडे नाही गेलं पाहिजे जो स्वतःला भगवान म्हणतोय. मात्र आपण खऱ्या भगवंतांकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून त्यांच्याबद्दलचं ज्ञान श्रवण केलं पाहिजे. ही आहे खरी पद्धती. process. Therefore the Vedic instruction is to get perfect knowledge, you have to approach a person who is Guru. Tad vijnanatham sa gurumeva abhigachet. And who is Guru? Guru means representative of Bhagavan. Sakshad haritvena samasta shastrai ruktas tatha bhavataiva sadvi. Guru, because the real Guru, he is representative of Krishna, Sakshad Hari. Sakshad Haritvena samasta shastra. In all scriptures, it is described that Guru is as good as Bhagavan. And means he knows from the right source.
तर वेद आपल्याला काय सांगतात की जर तुम्हाला हे पूर्ण ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही गुरूंकडे गेलं पाहिजे. तद विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत. आणि गुरु कोण आहेत? गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. साक्षाधरित्वेन समस्त शास्त्रे रुक्तस्तथा भाव्यत एव सद्भिः. जे खरे गुरु आहेत ते भगवान श्रीकृष्णाचे प्रतिनिधी आहेत. साक्षाधरी, साक्षाधरित्वेन समस्त शास्त्रे, सर्व शास्त्रांमध्ये ह्याचंच वर्णन केलेलं आहे की गुरु जे आहेत हे भगवंतांच्या समानच आहेत. का? कारण त्यांच्याकडे योग्य स्रोतातून ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. For he may be, not maybe exactly, but as good, sakshadharitven. Why? Kintu prabhuja priya eva tasya. Guru is servant, servant God. The master God and the servant God. Krishna is the master God. And Guru is the servant God. Although he is respected as Krishna, still, kintu prabhuja priya eva tasya. He does not claim that I have become Krishna. No. He is very dear to Krishna. Kintu prabhuja priya. Priya means dear. Why he is so dear? Because he preaches the master's message. तर गुरु जे आहेत ते भगवंतांच्या समान आहेत. ते भगवान नाही आहेत पण भगवंतांच्या समान आहे. साक्षाधरित्वेन. का? किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य. गुरु हे सेवक भगवान आहेत. सेवक भगवान आणि स्वामी भगवान. तर कृष्ण जे आहेत ते स्वामी भगवान आहेत आणि गुरु जे आहेत ते सेवक भगवान आहेत. भलेही त्यांना कृष्णा समानच आदर दिला जातो पण किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य. गुरु कधीही असं घोषित नाही करत की मी कृष्ण झालेलो आहे. नाही, ते कृष्णाला अतिशय प्रिय आहेत. प्रिय का प्रिय आहेत? कारण की ते स्वामीचा जो संदेश आहे तो सर्वत्र प्रचार करीत आहेत. Therefore he is priya. If he preaches his own message, manufactured, then he is not Guru. He is not Guru. He is deceit. That now there are so many rascals, they say like that Krishna was Bhagavan, that is past now, he is dead and gone. Now I am Krishna. There are many rascals, they say like that. But these rascals are accepted by other rascals. God is never dead. God, how he can get? Even the ordinary living being, he is not dead. Na jayate nam liyate. Even we, living entities, we never die or never born. How the Supreme Lord can be dead or born? That is not the fact. आणि म्हणूनच गुरु जे आहेत हे शुद्ध असतात कारण की ते भगवंतांचा संदेशाचा प्रचार करतात. ज्यावेळी एखादा व्यक्ती स्वतःचा संदेशाचा प्रचार करेल मग तो व्यवस्थित नाहीये, तो चांगला नाहीये, तो फसवणूक करतोय. आणि आजकाल आपण बघतो तथाकथित असे बरेच मूर्ख आहेत जे म्हणतात की कृष्ण भगवान होते तर भूतकाळ झाला पण आता मेलेत आणि ते गेलेत, आता मीच कृष्ण आहेत. असे भरपूर मूर्ख आहेत जे असं म्हणतात. पण या मूर्खांना दुसरे मूर्ख स्वीकार करतात. पण वास्तविक पाहता भगवंत कधीही मरत नाहीत. कसं काय होईल? एक साधारण जीव जो आहे तोही मरत नाही. न जायते न म्रियते. आपण जीवात्मा आहोत पण आपल्याला मृत्यू नाही किंवा आपल्याला जन्मही नाही. तर मग भगवंतांना मृत्यू आणि जन्म कुठून येणार? हे असत्य आहे. So therefore, if we discuss Bhagavan, there are so many things to be understood about Bhagavan. Aishajyasya, samagrasya, birjasya, jasasya, sriya, jnana vairagyayasya, sara iti bhagavana.
one who possesses the full opulence of richness, one who possesses all the powers, all the influence, all beauty, all knowledge, all renunciation, that is Bhagavan. You haven't got to think very seriously. You take the formula given in the Vedas, that is perfect knowledge, you understand everything. Therefore, the intelligent men, they follow the Vedic injunction. Then the knowledge is perfect. It is already there. त्यामुळे जेव्हा आपण भगवंतांबद्दल बोलतो तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. ऐश्वर्यस्य समाग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रियः ज्ञानवैराग्यश्चैव षण्णाम इति भगगणा. ज्यांच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य आहे, ज्यांच्याकडे सर्व वीर्य म्हणजे शक्ती आहे, ज्यांच्याकडे सर्व प्रकारचं यश आहे, सर्व प्रकारची सुंदरता आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आहे आणि सर्व प्रकारचं वैराग्य आहे, असे आहेत भगवान. तर आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही. वेदांमध्ये हे सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हे अचूक ज्ञान आहे, हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो वेदांना स्वीकार करतो आणि मग त्याचं ज्ञान अचूक होतं. So Bhagavan was, and Bhagavan is speaking, Athatte sampravakshami tattanam, of the truth, lakshanam, characteristic. Everyone has to understand anything by the characteristic. It's like तर इथे भगवान उवाच म्हणतायत, अथ ते संप्रवक्ष्यामी तत्वानाम, तत्व जाणून घ्यायचे, लक्षणम, त्याची लक्षणं काय आहेत हे जाणून घ्यायचे. तर कुठलीही गोष्ट जाणून घ्यायची असेल आपल्याला तर आपल्याला त्याचं लक्षणं जाणून घ्यावी लागतात. in the chemical laboratory, if you send something for chemical analysis just to see whether it is pure, so they have got in their authorized books, pharmacopoeia, the characteristics. The soda bitter, its characteristics is like this, its taste is like this, it is formed like this, granules or powder, so many things. They analyze, and when the characteristics are corroborated, then they accept, yes, it is this. जसे की आपण पाहतो की रसायनशास्त्रातल्या एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जर आपण गेलो तर तिथे कुठलीही गोष्ट आपण पाठवली विश्लेषण करायला की ही शुद्ध आहे की नाही, तर त्यांच्याकडे प्रमाणित पुस्तकं असतात, फार्माकोपिया, त्याच्यामध्ये त्याची लक्षणं दिली असतात. जसे की उदाहरणासाठी सोडा बायकार्ब, तर त्याचे लक्षण असे, त्याचं चव अशी आहे, त्याचे ग्रॅन्युल्स म्हणजे ते असे छोटे छोटे कण दिसतात किंवा त्याची पावडर असते इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे ते त्याचं विश्लेषण करतात. आणि जेव्हा ती लक्षणं, पुस्तकात दिलेली लक्षणं या वस्तूशी मिळतात तेव्हा ते स्वीकार करतात की हो हे असं आहे. Similarly, you have to accept God from the characteristics by analysis. Not that any rascal comes and says, I am Bhagavan. So you must know how to analyze Bhagavan. That is there in the Shastra. This word Bhagavan is used not loosely. It has got meaning, characteristics. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला भगवंतांना स्वीकार करायचं असेल तर आपण त्याची लक्षणं पाहिली पाहिजेत. असं नाही की केवळ एखादा मूर्ख येतो आणि म्हणतोय की मी भगवान आहे. नाही, आपण त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. त्याच्यासाठी शास्त्र आहे. हा भगवान शब्द काही असाच वापरला गेलेला नाहीये, त्याला काही अर्थ आहे, त्याची काही लक्षणं आहेत. Just like Krishna said when he was present, he said, Matta parataram nanya, nobody is superior than me. He proved it. So long Krishna was on the planet, he proved it, that no more superior. Even from ordinary life, as Grihastha, Krishna was Grihastha, householder,
Now, he married 16,108 wives. So, who has got this potential? To marry 16,000? जसं की कृष्ण जेव्हा भूतलावरती होते तर त्यांनी म्हटलं मत्तः परतरम नान्यत, माझ्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, आणि ते त्यांनी दाखवून पण दिलं. जोपर्यंत कृष्ण या भूतलावर होते त्यांनी सिद्ध केलं की माझ्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. अगदी साधारण गृहस्थ जीवन जरी पाहिलं तरी आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णांनी 16,108 राण्यांशी विवाह केला. तो कोणाकडे एवढी शक्ती आहे 16,000 स्त्रियांशी विवाह करण्याची? One, it is very difficult to maintain one wife. One lady in America, he had a grown-up son. So I asked her, why don't you get your son married? No, I have no objection. He can maintain a wife. I have no objection. Then I understood that it is very difficult to maintain a wife here. And actually it is difficult. So, even from material point of view, Krishna, as far as we can calculate, we cannot conceive even at the present moment to maintain more than one wife or two wives. But he was maintaining 16,000 wives, 16,108. तर या जगामध्ये एक पत्नीला देखील सांभाळणं किती कठीण आहे. अमेरिकेमधील एक स्त्री, तिच्याशी मी बोलत वार्तालाप करत असताना तिला पाहिलं की तिचा मुलगा मोठा झालेला आहे. मी तिला विचारलं की तू तुझ्या मुलाचा विवाह का नाही करत? तर ते म्हणाले हो, मला काही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, तो त्याच्या पत्नीचा सांभाळ करू शकतो इकडे, मला काही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मला कळलं की एका पत्नीला देखील सांभाळणं या ठिकाणी खूप कठीण आहे, आणि वास्तविकपणे हे खूप कठीण आहे. भौतिकदृष्ट्या पण आपण पाहिलं की जर कृष्ण आज आपण विचार पण नाही करू शकत की एक किंवा दोन पत्नीपेक्षा जास्त पत्नींना कोणी सांभाळू शकेल, पण भगवान श्रीकृष्णांनी 16,108 पत्न्यांना चांगल्या प्रकारे सांभाळलं. But because we have no conception of God, we take it this is all fictitious. God, when God gives His reality, identification, and it is recorded in the Shastra, not by any lower class writer, but like Vyasdev, and we take it fictitious. Just see our position. तर कारण की आपल्याला भगवंतांचं काही ज्ञान नाही आहे, त्यामुळे आपण असं म्हणतो जेव्हा आपण असं ऐकतो की नाही नाही हे सगळं काल्पनिक आहे. वास्तविक रूपामध्ये भगवंत हे वास्तव आहेत. शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे. असं नाही की कुठल्या तरी साधारण व्यक्तीनं, थर्ड क्लास व्यक्तीनं लिहिलेलं आहे, पण व्यासदेव सारख्या व्यक्तीनं लिहिलेलं आहे, आणि तरी आपण म्हणतो काल्पनिक. बघा आपली काय परिस्थिती आहे. Vyasdev has bothered his brain to write something fictitious. Just see how low-grade persons we are. We don't believe writing of Vyasdev. Or sometimes we say, no, this was not written by Vyasdev, it is interpolation. If it is interpolation, then why the acharyas have accepted? They are also fools. Ramanujacharya, Madhvacharya, Vishnu Swami, they have made commentary on the Srimad Bhagavatam, and they mentioned, they have accepted, yes, Krishna had 16,000 wives. So Vyasdev has written, and the acharyas have accepted, and then I have become such a great scholar that I say it is fictitious. And we have to believe these rascals. तर व्यासदेवांनी एवढा आपला वेळ खर्च करून काहीतरी काल्पनिक लिहिलं का? किती आपली दयनीय परिस्थिती आहे की आपण व्यासदेवांनी लिहिलेल्या गोष्टीवर पण विश्वास ठेवत नाही, किंवा कधी कधी असं म्हणतो नाही नाही हे व्यासदेवांनी लिहिलेलंच नाही आहे, हे असंच आलेलं आहे, इकडून तिकडून आलेलं आहे. जर इकडून तिकडून आलेलं असेल तर मग सर्व आचार्यांनी पण कशाला ह्याला स्वीकारलं? ते पण काय मूर्ख आहेत का? एवढे मोठे महान आचार्य रामानुजाचार्य, मध्वाचार्य, विष्णू स्वामी
यांनी श्रीमद भागवतावरती टीका लिहिलेली आहे आणि त्यांनी स्वीकार केलेला आहे की हो, कृष्णाला 16,000 पत्नी होत्या. तर मग व्यासदेवांनी लिहिलेलं आहे, आचार्यांनी स्वीकार केलंय. मग मी काय एवढा मोठा शहाणा पंडित झालो का की मी हे म्हणतोय की हे काल्पनिक आहे? आणि आपण सर्वजण अशा तथाकथित पंडिताचा स्वीकार का करायचा? So, don't go to rascal. If you want real knowledge, take it from Bhagavan. Bhagavan Upasana. Then your knowledge is perfect. That is our process. We have taken Bhagavad Gita as it is, and we are preaching. We don't preach anything else which Bhagavan does not say. Bhagavan says, Manmana bhavavan bhakta madhyadi mang. We are canvassing, my dear sir. You just become a devotee of Krishna. You always think of Krishna. Krishna says, Manmana bhavavan bhakta. We say, you just think of Krishna. The same thing. There is no change. तर त्यामुळे कुठल्याही मूर्खाकडे जाऊ नका. तुम्हाला जर खरं ज्ञान हवं असेल तर ते भगवंतांकडून घ्या. भगवान वाच, ते ज्ञान अचूक आहे. ही आपली पद्धती आहे आणि म्हणून भगवद्गीतेतून आम्ही प्रचार करतो. आम्ही असंच काही प्रचार नाही करत. जे काही भगवंत बोलतात तेच आम्ही बोलतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम. आम्ही पण तोच प्रचार करतोय. अरे मित्रा, तू केवळ भगवान श्रीकृष्णाचा भक्त बन, सदैव भगवंतांचं चिंतन कर. कारण कृष्ण असं म्हणतायत, मनमना भव मद्भक्तो. त्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतोय की तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करा. तीच गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाहीये. We do not interpret in a way, this Manmana means this and Madhbhakta means that. No, we don't do that. We present as it is. Therefore, if Krishna says that one is presenting my message as I have given, then he is pleased. Therefore, it is said, Kintu Prabhuja Priya Eva Tasya. He has become very dear because he does not nonsensically change the meaning, that this means that, this meaning that. Why? When Krishna has said that is everything perfect, why shall I change it? That is Guru. तर त्यामुळे आम्ही कसल्याही प्रकारचा दुय्यम अर्थ काढत नाही. मनमना म्हणजे हे, मदभक्त म्हणजे हे नाही. आम्हाला हे काही नकोय. आम्ही जे आहे तेच प्रस्तुत करणार. म्हणून कृष्ण पाहतात की अरे, हा माझा संदेश जसा मी दिलाय तसाच प्रस्तुत करतोय. त्यावेळी ते प्रसन्न होतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे, किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य, की ते भगवंतांना प्रिय का झालेले आहेत? कारण ते आपल्या मनोकल्पनेच्या द्वारे अर्थाचा अनर्थ करत नाहीत. ह्याचा अर्थ असा आहे, त्याचा अर्थ असा आहे. काय गरज आहे? जेव्हा कृष्णाने सांगितलंय तर ते अचूक ज्ञान आहे. मी कशाला ते बदलू? ह्याला म्हणतात गुरुप्रिय. Priya, suppose if you say something and if somebody takes it as it is and behaves like that, then you become pleased. And if you say to your son or to your servant something and he misunderstands and talks something else, then he becomes angry. And what this nonsense has understood. Similarly, a guru does not change the word of Krishna. जसं की आपण पाहतो, आपण कोणाला काहीतरी सांगितलं आणि ते बरोबर त्यांनी तसंच ऐकलं आणि तशाच प्रकारे वागलं तर आपल्याला प्रसन्नता होते. आणि जर आपण कोणाला सांगितलं, आपल्या मुलाला किंवा आपल्याला सेवकाला, आणि त्याने त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढला आणि वेगळाच काहीतरी बोलायला लागला तर आपल्याला क्रोध येतो. अरे, ह्या मूर्खाला काही समजलं की नाही? त्याचप्रमाणे गुरु देखील कृष्णाचा कोणताही शब्द बदलत नाही. Therefore he is called Bhagavan, servant Bhagavan. Krishna is the master Bhagavan, master God, and the Guru who is serving Krishna sincerely
He is the servant God. Therefore Shastra says, Sakshadharitena samasta shastrai ruptastatha bhavvataiva sadhi. In the morning also, these boys, they sing Narottam Das Thakur. Arana koriyo maneas. If you have got a pure, bona fide Guru, then whatever he says, you do it. You don't think of anything else. Arana koriyo maneas. Lava. That is all. आणि म्हणूनच त्यांना भगवान म्हणतात, सेवक भगवान. तर कृष्ण आहेत स्वामी भगवान आणि गुरु आहेत सेवक भगवान, जे सदैव कृष्णाची सेवा करत आहेत. म्हणून शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे, साक्षात धरित्वेन समस्त शास्त्रे रुक्तस्तथा भाव्यत एव सद्भिः. सकाळच्या वेळी हे मुलं सर्व नरोत्तमदास ठाकूरांचं गीत देखील गातात. आर ना करी हो मने आशा. जर आपल्याला एक शुद्ध प्रमाणित गुरु मिळाले आहेत तर ते जे काही म्हणतायत ते आपण केलं पाहिजे. आपण दुसरा काही विचार नाही केला पाहिजे. आर ना करी हो मने आशा, दुसरं काही नाही, बस तेवढंच. So, we have to receive knowledge from Bhagavan or from a person who is servant of Bhagavan, not that another imitation Bhagavan. Then you will spoil your life. That will not help you. So Bhagavan says, Athate sampravakshami. Sam means samma. तर त्यामुळे आपल्याला हे ज्ञान जे आहे ते भगवंतांकडून घ्यायचं आहे किंवा अशा व्यक्तीकडनं घ्यायचं जो भगवंतांचा सेवक आहे. दुसऱ्या कुठल्या तथाकथित खोट्या भगवंतांकडनं घ्यायचं नाही आहे. त्यांनी तुम्ही तुमचं जीवन जे आहे नष्ट कराल, ते तुम्हाला मदत करणार नाही. आणि म्हणून इथे भगवंत म्हणतात, अथ ते संप्रवक्ष्यामी. सम म्हणजे सम्यक, पूर्णपणे. Full knowledge, not partial. Atate sampravakshami. Pra means prakishta rupe. Bakshami means I shall speak. Tattana. Tattana, tattva is one. Absolute truth, it cannot be two. But there are different phases of understanding the absolute truth. Therefore, here it is plural number. Tattana. Tattva is one. That is explained in another place. Vadanti tattvavidas tattvam jajjnanam advayam. Although tattva is realized in different phases, three phases. Brahmeti, Paramatmeti, Bhagavaniti Sabit. Brahma, impersonal, future. Brahmeti, Paramatma, localized future. Ishvara, Sarvabhutanam, Riddhese, Arjuna Tishtati. That is Paramatma. अथ ते संप्रवक्ष्यामी. प्र म्हणजे प्रकृष्ट रूपे, वक्ष्यामी म्हणजे मी आता बोलणार आहे. तत्वानाम, तत्व तर एकच आहे, परम सत्य. ते दोन असू शकत नाही. पण इथे तत्वाला समजण्याचे वेगवेगळे प्रकार इथे सांगितलेले आहेत. म्हणून इथं प्लुरल 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 बहुवचन वाक्य वापरलेले. तत्वानाम, तत्व एक आहे. जसं दुसऱ्या ठिकाणी सांगितलेलं आहे, वदंती तत्त्वविदस तत्वम यज्ञानम अद्वयम. भलेही तत्व एकच आहे, पण ते तीन वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. ब्रह्म म्हणजे निराकार साक्षात्कार. परमात्मा म्हणजे ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. हा परमात्मा साक्षात्कार आहे. अंडांतरस्थं परमाणुचयांतरस्थं एक पशो रचयतुं जगदन्न कोटि जच्छक्तिरस्ति जगदन्न चया जदन्तम्. अंडांतरस्थं परमाणुचयांतरस्थं गोविंदमादिपुरुषं तमं. Govinda is within the atom.
Paramatma. So that is another feature, all pervading. And another feature is impersonal, Jyoti. And the original feature is Bhagavan. तर गोविंद जे आहेत हे परमाणूमध्ये पण आहेत, जे परमात्मा हे एक त्यांचं एक साक्षात्कार आहे. आणि दुसरा आहे सर्वव्यापी, एक ज्योतीच्या रूपामध्ये. आणि तिसरं जे मूळ रूप आहे ते आहे भगवान. Krishna said, Matta Parataram Nanna. Yes, when you have come to this platform to understand Bhagavan, then your knowledge is perfect. Vedashta Sadbhaji Ahameva Vedam. That is perfect knowledge. If you do not understand what is Bhagavan, then your knowledge is imperfect. You have to learn again for many, many births. Then we come to the point of understanding what is Krishna. आणि म्हणून कृष्ण म्हणतात मत्तः परतरम नान्यात. बस संपलं. ज्यावेळी आपण ह्या स्तरावर येऊ भगवंतांना समजण्याचा, तेव्हा आपलं ज्ञान परिपूर्ण झालं. वेदैश सर्वैरहमेव वेद्यः, हे आहे परिपूर्ण ज्ञान. जर आपण भगवान कोण आहे हे समजून नाही घेतलं तर आपलं ज्ञान अपूर्ण आहे. मग आपल्याला परत परत अनेक जन्मातून हे शिकावं लागेल. आणि ज्यावेळी आपण ह्या स्तरापर्यंत येऊ की कृष्ण कोण आहेत, त्यावेळी आपण परिपूर्ण ज्ञानाला प्राप्त करू. जय श्रील प्रभुपाद की. आपण थोडेसे काही प्रश्न उत्तर करूया. तर सर्वप्रथम प्रभुपाद सांगत होते की या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे या प्राकृत गुणामुळे बाधित आहे. तर ज्ञानाचे 5 प्रकार प्रभुपादांनी सांगितले. ते कोणते? कृपया आपले मोबाईल वगैरे बंद करा, नोटबुक बंद करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ज्ञानाचे 5 प्रकार कोणते? मोबाईल बंद करा म्हटलं मी. पाचवं राहिलं ना. प्रत्यक्ष, दुसरं आहे परोक्ष, तिसरं आहे अपरोक्ष, चौथं आहे अधोक्षज आणि 5वं आहे अप्राकृत. प्रत्यक्ष म्हणजे काय? हां, जे आपण आपल्या इंद्रियांच्या द्वारे ज्ञान प्राप्त करू शकतो त्याला म्हणायचं प्रत्यक्ष. परोक्ष म्हणजे काय? जे आपण अधिकृत स्त्रोतांकडून प्राप्त करतो. अपरोक्ष म्हणजे काय? हे आपल्याला साक्षात्काराच्या द्वारे प्राप्त होतं. अधोक्षज म्हणजे काय? जे असं ज्ञान जे इंद्रियांच्या द्वारे समजू शकत नाही. आणि अप्राकृत म्हणजे त्याच्याही पलीकडचं. हरिबो. तर पुढे सांगताना श्रील प्रभुपाद म्हणतात की कपिल देव आपल्या मातेला सगळे या गोष्टी समजावत आहेत. आणि मग ते म्हणतात की कपिल देव हे भगवान आहेत. आणि भगवान या शब्दाची व्याख्या करताना श्रील प्रभुपाद सांगतात की जे सर्व ऐश्वर्यांचे स्वामी आहेत, जे सर्व गोष्टींचे मूळ स्वामी आहेत, सर्व लोकांचे मूळ स्वामी आहेत. भोक्ताराम यज्ञ तपसाम हा श्लोक सांगून प्रभुपाद म्हणतात की हे भगवान आहेत. आणि मग पुढे म्हणतात प्रभुपाद की हे तर भगवंतांचं एक अंशच आपण सांगितलं. तर त्याच्यासाठी प्रभुपादांनी ब्रह्मसंहितेतला कुठला श्लोक वापरला तर श्लोक किंवा त्याचा अनुवाद किंवा त्याचा अर्थ, भावार्थ. तो गीतामधला आहे. त्याच्यानंतर प्रभुपादांनी ब्रह्मसंहितेमधला एक श्लोक सांगितला.
किंवा त्याचा अर्थ सांगितला तरी चालेल. प्रभुपाद म्हणाले की यस्यैक निश्वसित कला विशेषो, की प्रभुपाद म्हणाले की महाविष्णू जे आहेत यांच्या शरीरातून अनेक ब्रह्मांड निर्माण होत आहेत एका श्वासाने, आणि जेव्हा ते श्वास घेतात तेव्हा सर्व नष्ट होत आहेत. आणि हे महाविष्णू भगवान श्रीकृष्णांची एक छोटीशी कला आहे किंवा एक छोटासा अंश आहे. तर हे भगवंतांना समजणं एवढं कठीण आहे की पूर्ण भगवंतांबद्दल ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्यानंतर पुढे प्रभुपाद सांगतात की भगवान कपिलदेव इथे म्हणतात संप्रवक्ष्यामी. याचा काय अर्थ आहे याची फोड करून सांगतात. सम्यक आणि प्रवक्ष्यामी. सम्यक म्हणजे काय? सम्यक म्हणजे पूर्णपणे. तर भगवंत म्हणतात इथे की मी तुम्हाला आता पूर्ण ज्ञान देणार आहे. तर हे सांगताना प्रभुपाद म्हणतात की आजकालचे शास्त्रज्ञ ज्यांच्याकडे पूर्ण ज्ञान नसतं ते नुसतं म्हणतात की असं होऊ शकतं, कदाचित असं असेल, अशा प्रकारच्या उक्ती वापरून ते आपली थिअरी मांडत असतात. पण भगवंत इथे म्हणतात संप्रवक्ष्यामी, की मी तुला पूर्ण ज्ञान देणार आहे. तर पूर्ण ज्ञानाचं एक उदाहरण पद्मपुराणाच्या माध्यमातून प्रभुपाद देतात. ते काय आहे कोणी सांगू शकेल? प्रभुपाद म्हणतात की कसं आपल्या शास्त्रांमध्ये सायंटिस्ट लोक जसं म्हणतात मे बी असं असू शकतं तसं असू शकतं, पण शास्त्रांमध्ये कम्प्लीट एक्झॅक्ट नॉलेज दिलं आहे की जलचर जे आहे ते 10 लक्ष आहेत, 9 लक्ष. तर एक्झॅक्ट फिगर स्क्रिप्चर्समध्ये सांगितलं आहे पद्मपुराणमध्ये. तर ते कधी असं बोलत नाही की असं असू शकतो किंवा तसं असू शकतो. हरी बोल. प्रभुपाद तिथे म्हणतात की शास्त्रामध्ये असं नाही म्हटलंय 9 लाखाच्या आसपास, असं नाही म्हटले, बरोबर 9 लाख. आणि मग प्रभुपाद पुढे म्हणतात की तुमची असेल क्षमता तर जाऊन मोजा पाण्यामध्ये जाऊन 9 लाख जलचर आहेत की नाही, पण तेही नाही कोणी मोजू शकत. पण शास्त्रांनी दिलेलं आहे आणि ते आपण तसं अचूक ज्ञान स्वीकार करतो. मग पुढे प्रभुपाद म्हणतात की जे हे वेदामध्ये दिलेलं ज्ञान आहे हे जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? गुरूंचा स्वीकार केला पाहिजे. तद विज्ञानार्थम स गुरुम एवाभि गच्छेत, की जर हे आपल्याला तद विज्ञानार्थम हे विज्ञान आपल्याला हवं असेल तर आपण गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. आणि मग गुरु कोण आहेत तर ते भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. तर ते गुरु जे आहेत ते भगवंतांचे प्रतिनिधी का आहेत आणि ते भगवंतांना प्रिय का आहेत? पालन ठीक आहे, पण अजून पण काहीतरी करतात. जे भगवंताने सांगितले तेच तसाच्या तसा संदेश ते प्रचार करतात. त्याच्यामध्ये स्वतःचं काही ॲड करत नाहीत किंवा भगवंताने सांगितले ते काही डिलीट करत नाहीत. आणि म्हणून भगवंतांना असे भक्त प्रिय असतात जे गुरुच्या रूपामध्ये या जगामध्ये वावरत असतात. मग प्रभुपाद म्हणतात की या ठिकाणी कपिल भगवान आता सांगतायत अथ ते संप्रवक्ष्यामी तत्वानाम लक्षणम, की जे परमसत्याची तत्व आहेत त्याची लक्षणं सांगणार आहेत. तर कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपण त्याचे लक्षणं समजून घेतली पाहिजे. ह्याच्यासाठी प्रभुपादांनी कुठलं उदाहरण दिलं? नाही, कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती लक्षणांनी समजून घेतली पाहिजे. हा मुद्दा समजण्यासाठी प्रभुपादांनी कुठलं उदाहरण दिलं? कुठला जर केमिकलची टेस्ट करायची
तर आपण त्याला लॅबोरेटरीमध्ये पाठवतो आणि ते लॅबोरेटरीमध्ये ते लोक फार्मास्युटिकल पुस्तकं उघडून त्याच्यामधनं त्याचे जे लक्षण आहेत त्याच्या माध्यमातून ते केमिकल प्युअर आहे का नाही असं समजून घेतात. सोडियम बायकार्ब प्रोपॅन म्हटले सोडा, तर ते असं दिसतो, असं त्याची कलर असतो, असं त्याची टेस्ट असते. तर हे सगळे लक्षणं बघून मग ते फायनलाइज करतात की हे सोडियम बायकार्ब सोडा आहे. हरे हरी बोल. तर प्रभुपादांनी हे सिद्ध केलं की कसं काय हे शास्त्रामध्ये लिहिलेल्या सर्व ज्या गोष्टी ह्या काल्पनिक नाही आहेत. जसं की शास्त्रामध्ये आपल्याला समजतं की भगवान श्रीकृष्णांनी 16,000 राण्यांशी विवाह केला आणि ते समजवताना पण प्रभुपाद म्हणाले की वास्तविक रूपाने भगवंताने सिद्ध केलं त्यांची भगवत्ता त्यांच्या उपस्थितीमध्ये, कारण अशा प्रकारचं कार्य कोणीच नाही करू शकत आणि त्यामुळे ते भगवान आहेत. तर हे सगळं काल्पनिक नाही आहे, सत्य आहे. हे सांगताना प्रभुपादांनी काय काय सांगितलं? ते भगवंतांची भगवत्ता झाली. आता पुढचा मुद्दा विचारतोय मी की हे काल्पनिक नाही आहे, हे कसं सिद्ध केलं प्रभुपादाने? पहिलाच मुद्दा झाला, हे काल्पनिक कसं नाही. व्यासदेवांनी लिहिलेलं आहे म्हणजे, आणि परत मध्वाचार्य म्हणजे भरपूर आचार्यांनी भगवंतांची ते हां ते सिद्ध केलेले. तो पुढचा मुद्दा आहे. तर इथे हा जो मुद्दा आहे की हे सगळ्या गोष्टी काल्पनिक नाहीत, हे पण कसं समजू शकतो? कारण व्यासदेवांनी हे सगळं लिहिलेलं आहे आणि व्यासदेवांनी एवढा वेळ आपला खर्च केला काही कल्पना लिहिण्यासाठी नाही, तर जे घडलेलं आहे तेच लिहिण्यासाठी त्यांनी वेळ खर्च केलेला आहे. आणि एवढंच नाही तर बाकी सर्व जे आचार्य आहेत, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, विष्णुस्वामी इत्यादी, या सर्वांनी देखील त्याच्यावरती टीका लिहिलेली आहे आणि त्यांनी पण हा मुद्दा सिद्ध केला आहे की भगवंतांना 16,108 राणी यांच्याशी विवाह केला. तर त्यामुळे हे काल्पनिक नाही आहे, वास्तविक सत्य आहे. आणि मग प्रभुपाद पुढे म्हणतात की जे गुरु आहे ते कुठल्याही प्रकारचं हे ज्ञानामध्ये बदल न करता आहे तसंच प्रस्तुत करतात आणि म्हणून ते भगवंतांना प्रिय असतात. जेव्हा कृष्ण म्हणतात मन मना भव मत भक्तो, त्यात गुरुही तेच सांगतात की भगवंतांचे भक्त व्हा, भगवंतांचं चिंतन करा. या प्रकारे सदैव गुरु भगवंतांचा प्रचार करत असतात आणि म्हणून ते भगवंतांना प्रिय असतात. तर हेच जर आपण स्वीकारलं आपल्या जीवनात तर आपण ह्या ज्ञानाला पूर्णपणे समजू शकतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.